नमस्कार मैत्रिणींनो, पुष्पा पराते माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मी इथे बघा इथे स्लीव शिवणार आहे आणि हा पफ स्लीव्ज आहे. तर ते कशा प्रकारे शिवायचा तो संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका, जेणेकरून पटकन अशा 10 मिनटात ह्या बाह्या मी इथे तयार करून घेणार आहे. तर या मी बाह्याचे सर्व मी इथे मापे घेतलेली आहे. त्यानंतर इथे बघा आता इथे पॉप्स तयार करायचे आहे. तर त्यासाठी इथे बघा मी 6 इंचवर मार्क करून घेणार आहे आणि हा कापड मी डबल फोल्ड केलेला आहे आणि 6-6 इंचवर खालच्या साईडने मार्क करून घ्यायचं आहे. आता हे मार्क झाल्यानंतर बघा इथे मी हे पूर्ण इथे प्लेट्स करून घेणार आहे. आता इथे या जे पूर्ण बाहीला आहे 8 ते 10 प्लेट्स करून घ्यायचे आहे आणि हे इथे प्लेट्स आहे हे मी इथे पाऊण इंचावर करून घेतलेली आहे. कारण ह्या ब्लाऊज पीस हा इथे धडीचा पीस असल्यामुळे बघा इथे हे जे ब्लाऊज पीस आहे ते थोडं कमी होतं आणि बघा मला इथे त्या कस्टमरने पफ कमी करायला सांगितले होते, म्हणून मी इथे 8 ते 10 पफ इथे तयार करून घेणार आहे. तर इथे बघा इथे एका साईडने मी इथे पफ प्लेट्स करून घेतलेले आहे. आता दुसऱ्या साईडने पण तशाच प्रकारे प्लेट्स करून घ्यायचे आहे, पण दुसऱ्या साईडचे थोडं आपल्याला इथे कमी अंतर घ्यायचं आहे. आणि इथे बघा अशा प्रकारे सरळ यामध्ये बघा इथे 8 ते 10 पफ इथे तयार होणार आहे. तर हा जो व्हिडिओ आहे जो मी इथे बाहीचा व्हिडिओ आज इथे तुमच्यासोबत शेअर करत आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला सुद्धा पटकन अशा 5 ते 7 मिनटात या बाह्या कशा तयार करायची, ही पफची ही बाही कशी तयार करायची ते इथे समजणार आहे. तर बघा इथे आता मी इथे बघा हे जे मी प्लेट्स करून घेतले त्यानंतर मी इथे उलट्या साईडने मी इथे बघा जो मेन फॅब्रिकचा उलटा साईड आहे त्या उलट्या साईडने मी इथे अस्तर जोडून घेतलेले आहे. आणि हे अस्तरची बाही मी इथे बघा लांबी 8 इंचची घेतलेली आहे आणि इथे गोलाईच ते 7 इंच घेतलेली आहे. तर इथे अशा प्रकारे बघा हे पूर्ण राऊंडला मी इथे हे जे अस्तर आहे ते मी इथे बाहीला जोडून घेतलेलं आहे. बघा बाही प्लेट्स पण छान आलेले आहे आपण आणि हे बघा फिनिशसुद्धा छान आलेली आहे. आता इथे बघा हे जो एक्स्ट्रा कापड आहे तो मी इथे कट करून घेत आहे. त्यानंतर इथे बघा हे जे पफ्स इथे तयार झालेले आहे त्यानंतर आपल्याला धडी जोडायची आहे. तर धडी जोडण्यासाठी मी इथे अस्तर घेतलेलं आहे आणि मी इथे जे धडी आहे ती घेतली. धडी उलट्या साईडने ठेवायची आहे आणि खालच्या साईडने मी इथे अस्तर घेतलेलं आहे आणि इथे बघा इथे मी एक साईडने शिलाई करून घेत आहे आणि हे दोन्ही भाग आपल्याला जोडून घ्यायचे आहे. आता हे जोडून घेतल्यानंतर हे मी इथे बघा हा समोरचा साईड आहे, तर इथे मी थोडी इथे बारीक शिलाई प्रेस शिलाई करून घेणार आहे. आणि इथे बघा ही जी घडी आहे ती इथे मी इथे 3 इंचची लावणार आहे, कारण की हे बघा ही जी धडी आहे ती छोटी आहे आणि इथे छोटी धडी असल्यामुळे ती 3 इंचचीच धडी मी इथे पूर्ण लावत आहे. तर इथे मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, 4 इंच ते कापड घेतलेलं आहे, म्हणजे अर्धा इंच समोरच्या साईडने सुटलेला आहे आणि अर्धा इंच मागच्या साईडने आपण बाही जेव्हा लावणार तेव्हा तिथे सुटणार आहे. तर बघा इथे बघा आता मी पफ्स केलेले आहे त्याला मी इथे बघा ही जी धडी आहे एका साईडने जोडून घेत आहे. तर धडीच्या साईडने मी इथे आधी शिलाई करून घेत आहे. तर ही आपल्याला धडी उलटी ठेवायची आहे आणि जी पफ आहे ते सरळ साईडने ठेवायची आहे आणि दुसऱ्या साईडने पलटून आपल्याला जे अस्तर आहे ते अस्तर पण दाबून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे ही बाही लावून घ्यायची आहे. बघा बाहीची फिनिशिंग पण छान दिसत आहे आणि ही कुठल्याच प्रकारची बाही इथे प्लेट्स वगैरे व्यवस्थित आलेले आहे, कुठल्याच प्रकारचा झोल वगैरे पडलेला नाही आहे. बघा बाहीची फिनिशिंगसुद्धा छान आलेली आहे. तर बघा तुम्हीसुद्धा अशा प्रकारे जर धडीचं साडीचं वरचं ब्लाऊज शिवायचं असेल तर अशा प्रकारे पफ स्लीव इथे शिवू शकता. बघा सुंदर अशी पफ्स इथे तयार झालेले आहे. त्यानंतर इथे बघा इथे मी 1 इंच आधी समोरच्या साईडने 1 इंच अंतर घेऊन मध्ये इथे खोल भाग करून घ्यायचा आहे. तर मी इथे दोन्ही भाग माझे तयार झालेले आहे. तर इथे मी दोन्ही भागाच्या इथे स्लीव्स तयार करून घेतलेले आहे. तर आता मी इथे बघा एका साईडने एक साईडने ओसाऱ्या साईडने ठेवायची आहे एक बाही आणि एक बाही उलट्या साईडने आणि अशा प्रकारे एक साईड आपल्याला फुल करून घ्यायचं आहे. तर मी
शेवटी का बरं करत आहे, कारण की आपल्या ह्या ज्या बाही आहे ते एका साईडच्या व्हायला नको. तर अशा प्रकारे ह्या बाही मी इथे तयार करून घेतलेल्या आहे. तुम्ही सुद्धा नक्की शिवून बघा. धन्यवाद.